प्रभाग क्रमांक 31 मध्ये पाणीबाणी, नागरिकांचे ठिय्या आंदोलन। प्रभाग क्रमांक 31 मध्ये पाणी येत नसल्याने नागरिक हैराण झालेत। दामोदर नगर, यशवंत नगर, नरहरी नगर, निसर्ग कॉलनी परिसरात पाणी येत नसल्याने ठिय्या आंदोलन करण्यात आले। वारंवार मनपाला निवेदन तसेच तक्रार करूनही पाणी प्रश्न सुटत नसल्याने संतप्त नागरिकांनी सिडको विभागीय कार्यालयातील पाणी पुरवठा विभागात ठिय्या आंदोलन केले। जोपर्यंत पाणी प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील महिलांनी दिली आहे। यावेळी महिलांनी तसेच परिसरातील पाणी पुरवठा अधिकाऱ्यात चांगलंच धारेवर धरत जाब विचारला। सुरळीत पाणी पुरवठा न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, असे यावेळी सांगण्यात आले। सर्वच महिलांना आणि खूप दिवसापासून आणि पाणीचे सर्व महिलांचं सर्वस्व पाणी असलं तर सर्व महिला सर्व गोष्टी करू शकतात। मुलं सकाळी लवकर शाळेत जातात, मुलं अंघोळीला तर सर्वांनाच पाणी लागतं। आणि आमच्या पूर्ण प्रभागामध्ये मुरलीधर नगर, नरहरी नगर, विक्रीकरण भवनकडचं पूर्ण परिसरामध्ये आमच्याकडे खूप पाण्याच्या तक्रारी आलेल्या आहेत। प्रॉब्लेम येतो, लवकरात लवकर सॉल्व आणि प्रॉपर सोल्युशन नको आहे आम्हाला, कारण ते फक्त काय हे येऊन जातात आणि ते बघतो आम्ही, येतो करतात आणि काहीच करत नाही। ते फक्त ते येतात तेवढा प्रेशर असतो आणि 10 मिनिटांनी तो प्रेशर कमी होऊन जातो। तसं पण सोल्युशन नको आहे। आम्ही आता आलेलो आहे, 1 महिन्याने आले तर परत नागरिक काय म्हणतील की आता उन्हाळा लागला, उन्हाळ्याचा प्रॉब्लेम आहे। आम्हाला तसं नको आहे, आम्हाला व्यवस्थित पाहिजे। सर्वात गंभीर प्रश्न हा उद्भवला असून गेल्या 1.5 वर्षापासून दामोदर नगर 298 सर्वे नंबर, तसेच वासननगर, विक्रीकर भवन, निसर्ग कॉलनी आणि संपूर्ण पाथर्डी फाटा परिसर या परिसरात गेल्या 8-9 महिन्यापासून विस्कळीत पाणी पुरवठा हा सुरू आहे आणि कुठलंही कर्मचाऱ्यांचं नियोजन नाही। तसेच पाथर्डी फाटा परिसर म्हटलं नव्याने विकसित होणारा हा डेव्हलप भाग आहे। नवीन कनेक्शन हे वाढतात आणि जुने जे नागरिक राहतात त्यांना खूप मोठी पाण्याचा सामना करावा लागतो। तर माझी नाशिक महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती असेल की आपण साईट व्हिजिट करावा। पाण्याच्या टाक्या ह्या पूर्ण क्षमतेने भरती नाही, त्या भरल्या गेल्या पाहिजे आणि हा नागरिकांना ह्या जाचातून मुक्त करावा, हीच विनंती मी सर्व नाशिक महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना विनंती करतो। आणि आमच्या पाथर्डी फाटा परिसरातील पाणी हे सुरळीत व्हावं, नागरिकांची मूलभूत सुविधा वंचित राहिली नाही पाहिजे, याची प्रशासनाने दखल घ्यावी ही विनंती करतो। धन्यवाद। आता तुम्ही ज्या अधिकाऱ्यांना जे निवेदन दिलं होतं, अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलंय? अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही साईट व्हिजिट करतो, तेथील स्थानिक वालमन आहे त्यांच्याशी चर्चा करून कुठं पाण्याचा तुटवडा निर्माण होतो याबाबतच फक्त निवेदन, ते बी चाल ढकल असंच निवेदन आहे। तरी आपण या बाबतीत प्रशासनाने दखल घ्यावी, वेळ आली तर आम्ही आयुक्त मॅडम यांचीही भेट घेणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा एक विषय आहे की मुकणे धरणाचं पाणी हे पाथर्डी फाट्या परिसरासाठी प्रवेश केलं होतं, त्याचं प्रयोजन होतं, परंतु ते अन्य ठिकाणी वळवण्यात आलं म्हणून आता। यावेळी एकनाथ नवले, शुभम कुशारे, सोनाली नवले, वैशाली पवार, सोनाली सहाणे, गौरी भोई, अश्विनी काळे, कविता शेवाळे, कल्पना सोनवणे आदी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, सिडको।